नमस्कार मंडळी, रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण टिफिन रेसिपी पाहणार आहोत। तर याच्यामध्ये हा टिफिन एकदम झटपट बनवून तयार होतो। रेसिपी एकदम सोपी आहे। सकाळच्या घाई गडबडीत मुलांना टिफिन देण्यासाठी एकदम बेस्ट असा हा ऑप्शन आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर आपल्याला टिफिनमध्ये देण्यासाठी चटणी बनवून घ्यायची आहे। तर इथे मी एक मिक्सरचा जार घेतला, त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालून घेतलेला आहे। थोडासा मिरचीचा तुकडा घालून घेतला, कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि याच्यात आपल्याला कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत। नंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने ही चटणी बनवून तयार होते। तुम्ही याला तडका दिला तरीही चालेल आणि सकाळच्या घाईत अशीच बनवली तरीही चालेल, चवीला खूप छान लागते। नंतर आता एका बाउलमध्ये इथे मी 4 ते 5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले किंवा जिन्नस घालून घ्यायचे आहेत। तर याच्यामध्ये मी 1 चमचाभर तांदळाचं पीठ पण ॲड केलं। नंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। नंतर इथे मी पाव चमचाच ओवा घातलेला आहे, पाव चमचा इथे हळद घातलेली आहे, सोबतच इथे पाव चमचा मी जिरे पण घातलेले आहेत। याच्यानंतर आपल्याला इथे किसून घेतलेला अद्रक याच्यामध्ये घालायचा आहे। हिरव्या मिरचीचे तुकडे अशा पद्धतीने करून घेतले, ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे। तर इथे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। म्हणजे तुमचे मुलं जर तिखट कमी खात असतील तर अगदी थोडीशी मिरची याच्यामध्ये घातली तरी चालेल। आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे फ्रेश अशी कोथिंबीर कट करून याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता एकदमच याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं नाही, तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं। तर याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे। त्या पद्धतीने तुम्हाला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर आपलं बॅटर पण बनवून झालं। आता सर्वात शेवटी आपल्याला इथे दुधी भोपळा लागणार आहे। तर आजची ही रेसिपी आपली दुधी भोपळ्यापासूनच बनणार आहे। तर हे अशा पद्धतीने बॅटर बनवलं आणि मी ते माझ्याकडे अर्धा शिल्लक राहिलेला असा हा दुधी भोपळा होता। तर त्याचे गोल गोल असे तुकडे केलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर माझ्या मुलांचा एक प्रॉब्लेम आहे, दुधी भोपळा म्हटलं की त्याची भाजी ते आवडीने खात नाहीत आणि मला त्यांना भोपळा पण खाऊ घालायचा होता। म्हणून माझ्या डोक्यात अशी ही रेसिपीची आयडिया आली आणि अशा पद्धतीने मी इथे दुधी भोपळ्याची भजी बनवली आणि मुलांना खूप आवडली। त्यांना टिफिन दिल्यानंतर त्यांनी तो टिफिन पूर्ण फिनिश पण करून आणला। तर मला असं वाटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करायला हवी। सकाळच्या घाईमध्ये तुम्ही असा जर टिफिन मुलांना बनवून दिलात ना, तुमचं पण काम सोपं होईल आणि त्यांना पण वेगळं काहीतरी दिल्यासारखे असे वाटेल। तर अशा पद्धतीने दुधी भोपळा कट करून घेतल्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला अगोदरच ठेवलेलं होतं। तर या बॅटरमध्ये आपल्याला हे भोपळ्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि याला छान दोन्ही साईडने आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर एकदम नवीन पद्धतीने आणि आगळी वेगळी आजची ही आपली रेसिपी आहे। झटपट तर बनवून तयार होतेच, परंतु मुलांना सुद्धा आवडेल। आणि इथे मी जी चटणी बनवली आहे त्याच्याऐवजी तुम्ही सकाळच्या घाईघाईत त्यांना टोमॅटो केचप जरी दिलं टिफिनमध्ये तरी मुलं आवडीने खातील। आणि चटणीसोबत तर एकदम मस्तच हे भजी लागतात। तर सकाळच्या घाई गडबडीत असा टिफिन एकदा तुम्ही बनवून पहा आणि तुमच्या मुलांना पण तो नक्कीच आवडणार आहे। तर दोन्ही साईडने मस्त ही भजी मी छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत। तुम्हाला इथे मी दाखवते, अशा पद्धतीने रंग आलेला आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही भजी बनवून तयार होतात। तर कधीकधी मुलांना टिफिनमध्ये काहीतरी खमंग चटपटीत असं हवं असतं, अशा वेळी तुम्ही असा टिफिन देऊ शकता। रोज तर आपण त्यांना भाजी पोळी असं काही देतच असतो, परंतु कधीकधी वेगळं दिलं ना तर त्यांना पण ते छान वाटतं। आता मी या रेसिपीला दुधी भोपळ्याची भजी असं नाव दिलेलं आहे। तर तुम्हाला काय नाव सुचत असेल तर तुम्ही ते नाव देऊ शकता आणि मला कमेंट करून पण सांगा। तर इथे आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे। अशा पद्धतीने मी टिफिन सर्व करत आहे। दिसायला तर तो एकदम छान दिसतच आहे आणि चवीला तर एकदम छानच लागतो। चटणीसोबत ही दुधी भोपळ्याची भजी एकदम छान अशी लागतात। तर आजची ही रेसिपी इथेच बनवून तयार झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।